हे कॉलेज कली जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा नक्की तुमच्यासाठीच आहे. तर आज आपण बघणार आहोत आपल्याला डेली यूजसाठी होणारे सगळे स्किन केअर, कुठला मॉइश्चरायझर यूज करायचा, कुठली CC क्रीम यूज करायची, कुठली BB क्रीम यूज करायची. तर हा सगळं मी जे सांगणार आहे ते आहे मीडियम किंवा ब्राऊन गर्लसाठी असतात. तर मी स्पेशली घेऊन आली आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर नक्की बघायला विसरू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला समजेल की माझ्या स्किनसाठी मी काय यूज करते. तर माझं नाव आहे प्रिया आणि तुम्ही बघत आहात सिम्पली प्रिया चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत सगळे प्रोडक्ट्स लागणारे माझ्या स्किनसाठी. तर माझं स्किन टोन आहे ब्राऊन, कारण की मी जास्त फेअर नाही आहे. तर तुमच्यासाठी जर तुम्हाला रोज मेकअप करायचा नसेल किंवा स्किन केअर करायची असेल आणि स्पेशली जर फाउंडेशन स्किप करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. सगळ्यात आधी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्कीच करा, लाईक करा, कारण की माझी ग्रोथ होणार आणि लवकर माझं चॅनल मॉनिटाईज पण होणार. हा प्रोडक्ट मी रोज यूज करते मेकअप करण्याच्या अगोदर, काढल्यानंतर, कारण की याचं जो टेक्स्चर आहे तुम्हाला दाखवते. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. तर असं स्किनवरती ग्लाइड होतो, एकदम स्मूथ टेक्स्चर आहे, वॉटरी टेक्स्चर आहे, जास्ती हेवी नाही वाटत. ओके, सो मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी यूज करते सनस्क्रीन. ही आहे आपली सनस्क्रीन .NKची. तर हा प्रोडक्ट, ही शेड आहे माझ्यासाठी वॉर्म आयवरी. तर ही शेड मी यूज करते, ही आहे 549ची आणि मॉइश्चरायझर आपला आहे 399. सो तुम्ही याचा कॉम्बो पण घेऊ शकता. मी खाली लिंक टॅग करेल याच्यासाठी. सनस्क्रीनसाठी आपल्याकडे दुसरा पण प्रॉडक्ट आहे जो आहे प्लमचा. ओके, तर हा प्रोडक्ट मला फ्रीबीजमध्ये भेटलेला. मला हा प्रोडक्ट जास्ती नाही आवडत, कारण याचा टेक्स्चर थोडा जास्ती ऑइली वाटतो माझ्या स्किन टोनसाठी. तर नंतर मी यूज करते जेल सनस्क्रीन. हा पण मला फ्रीबीजमध्ये आलेला होता. ॲक्च्युली मी घेतले होते काही प्रोडक्ट्स पप्पलवरती, तर मला हे सगळं प्रोडक्ट फ्रीबीजमध्ये आले होते. आपण बघणार की कन्सिलर. आता मी कन्सिलर जे आहे तेच दाखवणार, असं नाही की मी नवीन आणलं ते दाखवते. मी जे यूज करते, जेन्युइन प्रोडक्ट्स जे यूज करते तेच दाखवते तुम्हाला फक्त. तर नंतर आपण घेणार आहोत इनसाईडचं हे जे आहे कन्सिलर पॅलेट. आय थिंक फोकस झालं ना. नवीन आहे, मी समजून घ्या जरा, नवीन आहे आणि पहिल्यांदा मी मराठीत व्हिडिओ करते. तर मला आवडेल की तुम्ही जास्ती लाईक्स या इंटरेस्ट दाखवलेलं असं. तर हा आहे इनसाईड कॉस्मेटिक्सचा पॅलेट. हा पॅलेट मी घेतलेला ॲक्च्युअल नायकावरती सेल चालू होता तेव्हा मी हा घेतलेला, बहुतेक 170ला. तेव्हा जरा ऑफर चालू होती तर मला हा 170मध्ये भेटला. तर याच्यात वेगवेगळे शेड आहे, मी उघडून पण दाखवते तुम्हाला. अर्ध्याहून जास्त मी संपवले. मी जास्ती हे 3 शेड यूज केले, हा आणि हा, कारण की माझ्या स्किन टोनसाठी बॅलन्स करायला डार्क सर्कल्स किंवा हे जे डार्क स्पॉट्स आहेत ते जे कवर करायला मला हे शेड्स लागतात. तर त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी पण प्रोडक्ट्स आहेत. तर मी यूज करते, मी फाउंडेशन ऑलवेज स्किप करते, तर मी त्याच्याऐवजी यूज करते पॉन्ड्स BB क्रीम. आता मी पॉन्ड्स BB क्रीमची पण एक ट्रिक सांगते तुम्हाला. ओके, हा प्रोडक्ट आणि ओके, तर मी ही शेड यूज करते आयवरी आणि याची जी प्राईस आहे ती आहे 189. तर ही माझ्या स्किन टोनसाठी परफेक्ट आहे. आता मी ही डायरेक्टली स्किनवरती अप्लाय नाही करत. पहिल्यांदा मी मॉइश्चराईज करते, नंतर मी सनस्क्रीन लावते, त्याच्यानंतर हा पार्ट. तर याच्यानंतर मी BB क्रीम ऑलवेज पेअरअप करते हा जो प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर. प्रायमर आहे इनसाईड कॉस्मेटिकचा प्रायमर. तर मी ऑलवेज हा आणि हा प्रोडक्ट
ऑलवेज मिक्सअप करून लावते. जास्तीच बोलले मी. ऑलवेज रोज हे यूज करते. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स अँड बॅकग्राऊंड व्हॉइसेस. बट ओके, मी कुठे होते तर मी हे सांगत होते की हे जे 2 प्रॉडक्ट्स आहे ते मी मिक्स करून लावते दोन्ही पण. ज्या क्वांटिटीत आपण ही क्रीम घेतो त्याच क्वांटिटीत आपल्याला प्रायमर घ्यायचा. जास्ती प्रायमर नाही घ्यायचा आणि ही क्रीम पण जराशी लावायची आहे. आणि कुठे तर डार्क सर्कल्स आणि जे डार्क स्पॉट्स असतात किंवा हायलाईट करायची असेल तुम्हाला त्या जागी जास्त लावायचं ते क्वांटिटीमध्ये. त्याच्यानंतर आपण लावणार CC क्रीम. तर मी CC क्रीम यूज करते लॅक्मेची. तुम्ही बघू शकता हा प्रॉडक्ट. तर ही शेड आहे बेज 01 बेज. तर याची प्राईस आहे 399. माझे जास्तीत प्रॉडक्ट्स आहे ते सगळे 500च्या खालीच आहे. जास्ती महागडे प्रॉडक्ट्स मी यूज करत नाही आहे. त्यानंतर आपण आपला बेस मेकअप आहे तो सेट करण्यासाठी आपण यूज करतो आहे हे जे आहे इनसाईडचं HD फ्लॉलेस मॅट फिनिश लूज पावडर. तर ही शेड आहे लेवल लाईट. तर ही शेड फेअर कॉम्प्लेक्शन विथ न्यूट्रल अंडरटोन यांच्यासाठी परफेक्ट आहे. हा पण मी सेलवरतीच घेतलेला आहे. आता मला याची प्राईस आठवत नाही आहे, पण 500च्या आतच आहे याची पण रेंज. नंतर आपण यूज करतो फेसेस कॅनडाचा हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे. मी पाणी लावलं त्याला. मी पाणी लावलं. तर मी ही जी शेड आहे ती यूज करते फेसेस कॅनडाची. तर ही शेड आहे ॲक्च्युअल नॅचरल 02 आणि हा मला पडला 199. पण मी सेलवरती घेतलेला तर मला तो 150च्या रेंजमध्ये भेटला. तर हे झाले आपले प्रोडक्ट्स. नंतर मी ब्लश वापरण्यासाठी अप्लाय करण्यासाठी हा आहे वेगाचा ब्लश ब्रश यूज करते आहे. मला नाही वाटत तुम्हाला हा फोकस होऊन दिसणार जास्ती, पण हा जो ब्रश आहे तो आपण यूज करतो ब्लश करण्यासाठी. ओके, मी अजून एक सांगायला विसरली. ही जी लिप टिंट मी आत्ता जी लावली आहे ती आहे झुडिओमधली. तर ही शेड 149ला भेटली. आणि कुठली शेड आहे ही? ओके, शेड आहे शाईन डेट 9 B01 ही शेड आहे. ओके, मेन इम्पॉर्टंट पार्ट आपला ब्लश, क्योंकि गालों को चाहिए गुलाबी गुलाबी कलर. तो त्यासाठी आपण वापरतो आहे मेबलिनचा फिट मी ब्लश. आणि ही शेड आहे 50 रेव्होल्युशनरी आणि ही अशी दिसते. जास्ती ऑरेंजिश दिसते लाईटवरती, पण जेव्हा अप्लाय करतात तेव्हा ती छान वाटते. मी एक व्हिडिओ अशी पण बनवणार आहे की जे माझ्यावरती अप्लाय करून मी दाखवेल तुम्हाला. पण आत्तासाठी ही एवढीच आहे. हा आपला काजळ. तर मी शुगरचं काजळ वापरते. तर ते आहे ब्लू शेडमध्ये. तुम्ही नॉर्मल कुठलं पण काजळ घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. हे अप्लाय करायला जास्ती कन्व्हिनियंट आहे. बघा अशी त्याची ग्रिप आहे. तुम्ही असं गोल फिरवून त्याला यूज करू शकता. तर आपला पार्ट राहिला लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी मी सध्या तरी यूज करते आहे लॅक्मेची लिपस्टिक जी शेडमध्ये आहे 22 रेड वाईन. तर ही शेड तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला आउटलाइनिंग वगैरे करायची असेल तर. नंतर मी यूज करते आहे चेरी पंच फ्रॉम मामाअर्थ. ही लिपस्टिक माझी सगळ्यात फेवरेट आहे कारण मी कामावरती जायला हीच यूज करते. आणि आउटलाइनिंगसाठी मी ही शेड यूज करते. म्हणजे लिप लायनर आहे हा. याचं आणि याचं कॉम्बिनेशन ग्रेट आहे. तुम्ही यूज करून बघू शकता. जर तुम्हाला लाईट काही लावायचं असेल तर नंतर ही आउटलाइनिंग करा आणि याच्यात थोडीशी म्हणजे आर्ट लाइनिंग करून तुम्ही ही मिक्स करू शकता. 3 शेड मिक्स करून. तर एकदम छान असं कॉम्बो आहे तो. आणि ही लिप टिंट माझी फेवरेट आहे कारण मी जेव्हा जेव्हा घरी असते किंवा मला जरा बाहेर जायचं असेल तर मी ही अप्लाय करते. लाईट वेट आहे, एकदम चिपकत नाही.
बघू शकता. इकडे आणखी 2 शेड आहे. टू चिक फ्रॉम इनसाइड कॉस्मेटिक्स. तुम्ही बघू शकता ही शेड. आणि नंतर इंस्टाग्राम, ही माझी सगळ्यात ओल्ड लिपस्टिक आहे. आता ती संपत आली आहे. अशी यूज करून मी जास्ती हे. आणि जर पडली तर बॅकग्राऊंड व्हॉइसेस जरा जास्ती आहे, कारण माझी मांजर आहे ती जेवणाच्या ताटात जायला जास्ती हे करते. तर ओके, सो ही आहे आपली लाईट लिपस्टिक, म्हणजे न्यूड लिपस्टिक म्हणू शकता तुम्ही त्याला. तर आय शेडोसाठी मी हा पॅलेट यूज करते आहे. टारा. तर या पॅलेटमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे असे कलर्स आहेत अवेलेबल. तर मी जास्ती लावते तो आहे हा न्यूड कलर, नाहीतर हा डार्क, आणि हे 2-3 कलर मी मिक्स करून लावते. गोल्डन जर तुम्हाला कुठे इम्पॉर्टंट इव्हेंट वगैरे असेल तर तुम्ही गोल्डन लावू शकता. नंतर हा आहे न्यूड पॅलेट 18 कलर आय शेडो पॅलेट फ्रॉम मिनारा. तर मी हा घेतला होता मिशोवरून, कारण चांगला सेल चालू होता आणि पूर्ण इस्तेमाल केलेला आहे मी, ते पूर्ण वापर केलेला आहे त्याचा. नेक्स्ट आहे आपल्याकडे हा पॅलेट, जो मी जास्त यूज केला होता गेल्या वर्षात. आता त्याचं नाव पण नाही आहे प्रॉपर असं, पण हा माझ्या भावाने मला गिफ्ट केला होता जेव्हा तो आला होता US वरून. तर हे शेड्स बघू शकता तुम्ही, चांगले दिसतात ऑलवेज. टाळा. तर ह्याची ओपनिंग अशी आहे. ही लिपस्टिक राहिली दाखवायची. तर ही पण आहे मामाअर्थची लिपस्टिक. फोकस. ओके, सो ही आहे मामाअर्थची लिपस्टिक आणि ही आहे कॅन्डी फ्लॉस पिंक लिपस्टिक. तर ही जेव्हा मला पर्पल वगैरे काय आउटफिट असेल तर ही लाईट, म्हणजे डार्क कलर तुम्ही जेव्हा वेअर करतात ना तेव्हा ही यूज करू शकता. आपल्याकडे आहे मेकअप करण्यासाठी उपाय. तर लिपस्टिक जर तुमची जास्ती मॅट असेल तर तुम्ही जॉन्सन्स बेबी ऑइल यूज करू शकता. ला. नंतर आपल्याकडे आहे मेकअप रिमूव्हरसाठी टी ट्रीट क्युकंबर अँड ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट क्लीन अँड विन इनसाइड कॉस्मेटिक्सचं आहे हे प्रोडक्ट, तुम्ही बघू शकता. तर याची रेट आहे 240. याची रेट 240 आहे. टाळा. माझे नेल्स एवढे हे नाही आहे तरी पण मी फ्लॉन्ट करते. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे तर माझ्या फेसवरती अप्लाय हे सगळे प्रोडक्ट्स करून. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. कीप लव, लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.